आपल्या मलकापुरातील एक मुलगा ज्याचं बालपण प्राण्यांच्या प्रेमात गेलं आणि मोठेपण त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवण्यात. तरी गोष्ट आहे ऋषिकेश खैरेची. तर ऋषिकेशचं बालपण मलकापुरातील छत्रपती शिवाजी नगरमध्ये गेलं. त्याचं 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण नूतन विद्यालयामध्ये पूर्ण झालं. लहानपणापासूनच त्याला पाळीव प्राण्यांबद्दल विशेष प्रेम होतं. रस्त्यात एखादा पाळीव प्राणी दिसला की ऋषिकेश त्याच्याकडे धावत जायचा, त्याला जवळ घ्यायचा आणि अगदी आपुलकीने त्याची काळजी घ्यायचा. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसं तसं हे प्रेम त्याच्या आयुष्याचा एक भाग बनलं. त्याने आपल्या घरूनच चांगल्या दर्जाचे पाळीव प्राणी लोकांना पुरवण्यास सुरुवात केली. पण त्याच्या मनात एक गोष्ट ठाम होती की दुसऱ्याच्या हाताखाली काम नाही करायचं, स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं. ही प्रेरणा त्याला लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली. त्यांचं धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याचं स्वप्न हे ऋषिकेशसाठी आदर्श होतं. एक दिवस त्याच्या मनात विचार आला की आपल्या मलकापूरमधील प्राणीप्रेमींना एक चांगलीच सेवा देण्याची गरज आहे आणि तिथूनच त्याने पेट शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण प्रश्न होता की दुकानाचं नाव काय ठेवायचं. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्याचा पहिला पाळीव प्राणी आला, सिया. आणि मग ठरलं शॉपचं नाव असेल सिया पेट्स. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यात त्याला त्याचा जवळचा मित्र अक्षय रोकडे याची साथ लाभली. दोघांनी मिळून मलकापुरात सिया पेट्स या नावाने एक छोटंसं दुकान सुरू केलं. प्रारंभी प्रतिसाद थोडासा कमी मिळाला, पण त्याची सेवा, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा लोकांच्या लक्षात येऊ लागला. हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली आणि आज सिया पेट्स हे मलकापुरातील एक प्रसिद्ध आणि विश्वासाचं पेट शॉप बनलंय. आज ऋषिकेश, त्याचा भाऊ यश खैरे याच्या साथीने हे दुकान यशस्वीपणे चालवत आहे. केवळ पाळीव प्राणीच नाही तर चांगल्या क्वालिटीचे पेट फूड, गुणवत्तापूर्ण पेट ग्रूमिंग सर्व्हिसेस देऊन सिया पेट्स मलकापुरातील प्राणीप्रेमींसाठी एक वरदान ठरत आहे. आज ऋषिकेश तरुणांना आवर्जून सांगतो की स्वतःचं काहीतरी उभं करा, कारण स्वप्न ही दुसऱ्याच्या सावलीत नव्हे तर स्वतःच्या छायेतच फुलतात.